खामगांव में बिजली कर्मचारी अधिकारी अभियंता संघ कृति समिति की ओर से आंदोलन की चेतावनी दी गई है। नए वेतन वृद्धि समझौते पर विवाद के बाद 29 नवंबर 2023 को बिजली प्रशासन और कर्मचारी कृति समिति की बैठक हुई। इस दौरान वेतन वृद्धि समझौते को सुविधाजनक बनाने के लिए एक अपेक्स समिति का गठन करने और इस समिति की सहायता से वेतन वृद्धि समझौते को निपटाने का निर्णय लिया गया, लेकिन अभी तक इस संबंध में प्रशासन की ओर से कोई हलचल नहीं हुई है। इसलिए कृति समिति ने बिजली प्रशासन और महाराष्ट्र सरकार को पत्र लिखकर इस मामले की गंभीरता से अवगत कराया। चूँकि 2024 एक चुनावी वर्ष है, इसलिए विधानसभा का रण संग्राम शुरू होने से पहले इस मुद्दे को सुलझाने के लिए तत्काल बैठक लेने की मांग की गई है। महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रातील कार्यरत जे कर्मचारी आहेत यांची जी वेतनवाढ आहे ती एप्रिल 2023 पासून प्रलंबित आहे आणि दर 5 वर्षांनी जी वेतनवाढ होते ती अपेक्षित होती की आतापर्यंत ती वेतनवाढ या शासनाने किंवा महावितरणच्या प्रशासनाने ते आतापर्यंत पूर्ण करणं गरजेचं होतं, परंतु जवळपास 12 महिन्यापेक्षा कालावधी वर निघून गेलेला आहे, पण कुठलीही हालचाल शासन स्तरावर असो किंवा प्रशासन स्तरावर हालचाल झालेली नाही आहे आणि त्या अनुषंगाने प्रचंड असंतोष सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे। त्या अनुषंगाने जी कृती समिती आहे त्या कृती समितीच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व इथे खामगाव विभागातील गेट मीटिंगसाठी इथे जमलेलो आहोत। आज आमची इथे गेट मीटिंग पार पडलेली आहे। जवळपास खामगाव विभागातील 400 ते 500 कर्मचारी या गेट मीटिंगला उपस्थित होते आणि भविष्यामध्ये ज्या प्रकारे कृती समितीने विषय घेतलेले आहेत ते जर वेळेत मार्गी लागले नाही आणि शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कुठलंही पाऊल या अनुषंगाने जर घेतला गेलं नाही तर लवकरच एक मोठं आंदोलन उभारण्यात येईल। त्या अनुषंगाने ही सुरुवात झालेली आहे।